हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी डी वाय पाटील ग्रुपचे संस्थापक आणि त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉक्टर डी वाय पाटील यांची भेट घेतली. डॉक्टर पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस करून आठवले यांनी शैक्षणिकसह विविध विषयांवर त्यांच्याशी चर्चा केली. केंद्रीय मंत्री आठवले सोमवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. सकाळी पत्रकारांशी संवाद साधल्यानंतर नामदार आठवले यांनी कसबा बावडा येथे यशवंत निवासस्थानी जाऊन पद्मश्री डॉक्टर डी वाय पाटील यांची भेट घेतली. डी वाय पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन आठवले यांचे स्वागत केले. यावेळी श्रीराम सोसायटीचे चेअरमन संतोष पाटील, माजी नगरसेवक मोहन सालपे, सुभाष बुचटे, श्रीराम सोसायटीचे माजी चेअरमन राजीव चव्हाण, महादेव लांडगे, मिलिंद पाटील, राजीव चव्हाण, सागर येवलुजे यांनी पुष्पगुच्छ देऊन रामदास आठवले यांचे स्वागत केले. डॉक्टर डी वाय पाटील कुटुंबीय आणि आठवले कुटुंबियांचे गेल्या अनेक वर्षांचे ऋणानुबंध आहेत. या पार्श्वभूमीवर आज कोल्हापूर दौऱ्यावर आल्यावर आठवले यांनी पद्मश्री डॉक्टर डी वाय पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी आठवले यांनी डॉक्टर डी वाय पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस करत शिक्षण क्षेत्रासह विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी RPI आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, प्राध्यापक शहाजी कांबळे आदी उपस्थित होते. RK न्यूज प्रतिनिधी कोल्हापूर. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. ताज्या बातम्यांसाठी RK न्यूजच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.